ए काका, माझ्या पायाला पट्टी का बांधत आहे आणि माझ्या पायाला लागलं काय, कुठं लागलं, कसं लागलं, चला मी तुम्हाला सांगतो. तर मी नाही का स्विमिंग मधला कचरा काढत होतो. कचरा काढता काढता स्विमिंग मध्ये माझ्या पायाला काहीतरी लागलं. इतकं खतरनाक लागलं होतं ना, रक्त थांबत नव्हतं. मग डायरेक्ट आलो सरकारी दवाखान्यामध्ये. हा व्हिडिओ आहे 31 तारखेचा. त्या दिवशी ईद होती, त्या दिवशी सर्वांना सुट्टी होती. मग इथं पट्टी बांधून द्यायला कोणीच नव्हतं. तेवढ्यात 2 काका आले. ते म्हणे खेळता खेळता मग हाताला बाण लागला म्हणे. ते दादा म्हणे आतमध्ये मॅडम आहे म्हणे, त्यांना विचारा म्हणे ड्रेसिंग करून भेटते का. आतमध्ये त्या मॅडम जवळ गेलो. मॅडम म्हणे बाहेर बसा सर, येतातच म्हणे. आता काय येतात रे बा, 1 तास झाला तरी बसून कंटाळलो मी तिथं. आता मी आशा सोडली होती, पण तेवढ्यात काका आले. मग काय भावा, काकाच्या मागे गेलो ड्रेसिंग रूम मध्ये. त्याच्यात ते दादा घुसत होता. म्हणतात थांब रे बा, म्हटलं माझा नंबर आहे. मग काकाने केलं खतरनाक पैकी मग पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर लंगडत आलो मी बाहेर. मग काय भावा झाला रे बा आता लंगडा. तेवढ्याच सरकारी दवाखान्यात आपले प्रेमाचे माणसं भेटले. त्याला भेटून या नाल्याला पार करून डायरेक्ट माईपाशी पोहोचलो. माईला घेऊन हॉटेलवर निघालोच होतो. तेवढ्यात अजून आपली मंकाय भावा फॅमिली भेटली. त्या सर्वेला बाय करून मी सरळ गेलो गजानन टॉकीच्या पाठीमागच्या रस्त्यानं. पैदल जायचं असलं ना की हे शॉर्टकट आहे रे बा आपला. तिथून आलो छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये. या रस्त्याचा काय विषय चालला काही समजून नाही राहिले. एक साईडचा बनला आणि दुसऱ्या साईडचा अजून बनायचाच आहे. मग सरळ आलो माऊली दूध डेअरी मध्ये. आजीला म्हटलं 10 रुपयाचं दही दे मला. दही घेऊन सरळ निघालो हॉटेल कडे. माई मध्ये पेट्रोल भरून घेतलं. तिथून सरळ गेलो जगदंबा गॅरेज मध्ये. दादा राहिला होता, आपले प्रेमाचे माणसं घ्या लागते रे बा. त्यानंतर सरळ गेलो # चाय मध्ये. दादाचं डेकोरेशनचं काम चाललं होतं सध्या आणि दादाने चाय कॅन्टीन खतरनाक बनवली सध्या.